गोकुळ सोबत गोकुल। कोल्हापूर महानगरपालिकेचा गाजलेला यापूर्वी घरपाळा घोटाळ्यामध्ये प्रथम संजय भोसलेने 3 कोटी 18 लाखाचा बनावट घरपाळा घोटाळा केला। मी तक्रार केल्यानंतर तो बलकोटे मॅडमनी 1 कोटी 80 लाखाचा केला। तिथं पण येणं आयुक्तांनी जिल्हा पोलीस प्रमुख आणि लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनला फसवलेला आहे। मग याबाबत मी तक्रारी केल्या, त्यानंतर मी क्रिमिनल रिट पिटिशन हायकोर्टात दाखल केलं प्रशासनाविरुद्ध आणि संजय भोसले विरुद्ध, आणि कोर्टाच्या ऑर्डरनं संजय भोसलेला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केलं। असा हा अत्यंत भ्रष्टाचारी कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासामध्ये न झालेला असा हा संजय भोसले, अत्यंत कमी शिकलेला, जम्पिंग प्रमोशन घेतलेला आणि फिर्यादीचा आरोपी झालेला संजय भोसले याला लक्ष्मीपुरीनं अटक केलं आणि 29 दिवस जेलमध्ये हा सडलेला आहे। आणि खोट्या पत्रकार परिषदा घ्यायच्या, कुठलाही कागदपत्र माझ्याकडे जशी कागदपत्र आहे तसं तो एक कागदपत्र घेऊन येत नाही। आणि मला आश्चर्य वाटते, ह्या चोराचा खुलासा घेतल्याचा प्रकार आहे। तर संजय भोसलेला जाहीर आव्हान आहे, तुझ्याकडे काय डॉक्युमेंट असतील तर कागदपत्र दाखव। मी कोल्हापूर महापालिकेच्या माहिती अधिकारातून घेतलेली ही सर्व कागदपत्र आहेत आणि मी ती जनतेला आणि मीडियाला देतोय। माझं स्वतःचा एकही पेपर नाही। संजय भोसले, तू कोल्हापूर महापालिकेचं कोट्यावधीचं घरपाळ्याचं नुकसान केलेलं आहे। त्यातले हे पहिलं उदाहरण स्टार बाजार। स्टार बाजारला भाडे करार आहे 8 लाखाचा, घरपाळा होती 67 लाख। तू बनावटगिरी करून, भोगसगिरी करून, कोट्यावधी रुपयाची लाच घेऊन त्या स्टार बाजारची पण तू फसवणूक केलीस आणि 24,000 रुपये तू भाडं टाकलास आणि 6 लाख घरपाळा केलास। आता बिझनेस कंडक्ट ऍक्ट म्हणतोस तू। अरे तू नोकरी लागायच्या अगोदर मी निवडून आलेला आहे, स्थायी समिती सभापती पद भोगलेला आहे, परिवहन समिती भोगलेला आहे आणि नुकत्याच संपलेल्या बॉडीमध्ये उपमहापौर मी झालेला आहे। जनतेने मला 4 वेळा निवडून दिलेला आहे। संजय भोसले, तू कंडक्ट ऍक्ट म्हणून सांगतोस अग्रीमेंट, मग त्यांना कुळ म्हणून 24,000 घरफाळा का लावलास तू? या ठिकाणी तू 24,000 रुपये घरफाळा का लावलास? त्यानंतर तूच महापालिकेचे ज्येष्ठ विधितज्ञ DB भोसले, IDBI बँकेत पण तू बँक असताना गोडाऊन दाखवलाय 1 कोटी रुपयाला। तू कोल्हापूर महापालिकेचा मुख्य संगणक विभागाचा यशपाल राजपूत, सुधाकर चल्लावाड आणि तू आयुक्त मॅडमना आणि SP ना पोलिसांना देखील फसवलेला आहेस। इथं DB भोसलेने अभिप्राय दिलेला आहे, काय दिलेला आहे? सुविधा अमेनिटीज देऊन मालक कुळाकडून त्याबद्दल रक्कम घेत असेल तर सुविधाची रक्कम भाड्याच्या रकमेमध्ये समाविष्ट करून कर आकारणी करता येते। संजय भोसले हे महापालिकेचे ज्येष्ठ विधितज्ञ यांच्याकडून तू अभिप्राय घेतलायस आणि हा कागद तू चोरून नेलेला आहेस, पण तुला माहित नाही। माहिती अधिकारात मी हजारो पेपर घेतलेले, हे घे तुझा पुरावा। त्यानंतर तू या मिळकतीला 19 कोटी माहिती अधिकारातले पेपर आहेत आपल्याकडे, 19 कोटी 89,34,417 रुपये हे बिल माननीय आयुक्तांच्या मंजुरीनं संजय भोसले तिनपाट तू हे का दिलं स्टार बाजारला? हे खोटं दिलं। हे तू केलेली चूक, तू केलेला 6 लाख फाळा हे 67 लाख झाला आणि हे खोटं आहे। मी फक्त माहिती अधिकारातली माहिती उघड करतोय, माझं स्वतःच काही नाही। संजय भोसले, तू तुझा एखादा पेपर दाखव। तुझी नैतिकता नाही, तू जेलमध्ये गेलेला आहेस, तुझी मस्ती गेलेली नाही। मी आजपर्यंत 11 कर्मचारी अधिकाऱ्यांना माहिती अधिकार घेऊन निलंबित केलेला आहे। कुठल्याही अधिकाऱ्यांनी कधीही पत्रकार परिषद घेतली नाही, पण तू उर्मट आहेस, तू तेलगी आणि हर्षद मेहताचा अवतार आहेस आणि तू 600 कोटीचा घोटाळा केलेला आहेस। तुझी कायद्यानं आणि साल्ट काढणार। तू जेलमध्ये बसलायस त्यावेळेला पण असंच माझ्यावर तक्रार करत होतास, पत्रकार परिषद घेत होतास, अब्रू नुकसानचे दावे दाखल करतो म्हणत होतास आणि प्रेशर आणत होतास। खरं माझे हात स्वच्छ आहेत, माझ्याकडे कागदपत्र तुझे आहेत, त्यामध्ये तू जेरबंद झालेला आहेस। मग का तू फिर्यादीचा आरोपी झालास, का जेलला गेलास? तर हे महापालिकेची सगळी कागदपत्र आहेत, त्यामुळं हा अत्यंत भ्रष्ट आणि ह्याला अधिकार नाही। आयुक्ताचा पण अधिकार, सहाय्यक आयुक्ताच्या पण सह्यानं मारलेले आहेत। हजारो पेपर मी जे घेतलेले आहेत, 25,000 पेपर घेतलेले आहेत आणि न्यायालयीन लढा संजय भोसले माझा चालू आहे। दुसरं, माझ्या काहीतरी भूपाल शेट्टीने गैरव्यवहार केलेला आहे। अरे तू तक्रारी देखील स्वतः, आणि मी राजकारणात आहे 35 वर्षे, विरोधकांनी सगळ्या तक्रारी करून दमलेल्या आहेत। महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी देखील
इलेक्शन मध्ये मला पाडण्याचा प्रयत्न केलाय, खरं जनतेने त्याला पळवून लावलेला आहे. आणि तू जेल पे जेल आहेस. तू सगळ्या खोट्या मुलाखती देतोयस. तू पेपर घेऊन दे मुलाखत. आणि माझी पत्रकारांना पण विनंती आहे, चोराचा खुलासा मागू नका, माझ्यासारखे डॉक्युमेंट घ्या. त्यामुळे हे फिर्यादीचा आरोपी झालाय. आणि दुसरं जाता जाता सांगतो, ह्याला सहाय्यक आयुक्तचा क्लार्क ह्याला आयुक्त बलकवडी मॅडमनी केलेला आहे. त्याबद्दल हे कोर्टात गेलेला आहे. तिथं देखील ह्याच्यावर 1 कोटी गाडी विनापरवाना वापरली, गाडी काढून तुझी घेतली त्याबद्दल बोल, तुझा चार्ज काढून घेतला त्याबद्दल बोल, तुला शिपाईची ऑर्डर दिली त्याच्याबद्दल बोल. आणि तुला जाहीर सांगतो, तू बीकॉमला सेकंडला नापास आहेस आणि थर्डला तुला ऑडिटिंग अकाउंटिंग मध्ये 17 मार्क पडलेले आहेत. तुझी जन्मतारीख 31/3/69 आहे. तू आई वडिलाला पण फसवतोयस आणि 31/8 इथं बोर्ड लावतोयस. त्यामुळे तुझ्यासारखा भ्रष्टाचारी आणि तुझ्या संपूर्ण ब्लड मध्ये खोटं आणि बनावटगिरी आहे. या मातृभूमीला कोल्हापूर महापालिकेला तू 600 कोटीला फसवलेला आहेस. जेल पे जेल. परत तुझा दुसरा घोटाळा, परत तुझा दुसरा घोटाळा. दर महिन्याला तुझे घोटाळे, कारण मला माहिती अधिकाराचे पेपर मिळायला महिना लागतोय संजय भोसले. त्यामुळे तू फिर्यादीचा आरोपी झालेला आहेस. तू तिनपाट आहेस, आमचा नोकर आहेस. तुला बोलण्याचा अधिकार काही नाही, तरी देखील तू बोलत जा. मी मात्र पुरावे देऊन तुला जेल पे जेल सुरू करणार.